कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन कोपरगाव शहराचा विकास साधला आहे। आता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या, पुढची जबाबदारी ही माझी, असं सूचक विधान आमदार आशुतोष काळे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करत रणशिंग फुंकलाय। कोपरगावकरांसाठी आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आमदार आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेचं बक्षीस वितरण कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमासाठी अगबाई सासूबाई फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग आणि कोपरगावची रील स्टार राशी शिंदे उपस्थित होत्या। याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, प्राजक्ता घाग, रील स्टार राशी शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्यांना होंडा अॅक्टिव्हासह 10 आकर्षक बक्षिसांचं वितरण आणि उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून 5 पैठणी साड्यांचे बक्षीस वितरित करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, कोपरगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमासाठी महिला भगिनींची उपस्थितीही लक्षणीय होती। याप्रसंगी बोलताना काळे पुढे म्हणाले की ज्याप्रमाणे 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून देऊन राज्यात क्रमांक 5चे सर्वाधिक मताधिक्य दिले, त्याचप्रमाणे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या, यापेक्षाही जास्त निधी कोपरगाव शहरासाठी आणू, अशी ग्वाही दिली। आपण सर्वांनी मला आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। अगदी साधीसुधी नाही तर महाराष्ट्रामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन आपण मला काम करण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली। त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। परंतु ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिलं होतं ते वर्ष 2019 होतं आणि त्यावेळेसच्या अगोदरपासून आपण अनेक प्रश्नांना सामोरे जातो। आपल्याकडे रस्त्यांचे प्रश्न होते, गटारीचे प्रश्न होते आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठला प्रश्न होता सगळ्यात महत्वाचा? आपण किती दिवसाआड पाणी बघितलं होतं? 23 दिवसाआड पाणी बघितलं, म्हणजे महिन्यातून एकदा पाणी आपण पाहतो। परंतु आपण जी काही मला संधी उपलब्ध करून दिली, मी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण नगरपालिकेसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आणि 5 नंबर तलाव आपण पूर्ण केलेला आहे आणि आता 4थ्या दिवसानंतर आपल्याला पाणी मिळतंय ना पाणी? आपल्याला एवढ्यावर थांबायचंय का? रोज पाणी करायचंय ना? तुमचा पाठिंबा मला मिळेल का? नक्की। आता आपण एवढं सर्व कामं करून आणले आणि आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी दिलेल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार असतील आपल्या प्रभागातील, ही निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे। आपण ते निवडून नाही दिले तर मी माझी जबाबदारी जरी पार पाडली, मी जरी किती कामं केले, परंतु खाली नगरपालिकेमध्ये ते लोक कामं करतीलच याची खात्री मला देता येणार नाही। आणि म्हणून आपण जी जबाबदारी मला दिलेली, विकासाची जबाबदारी पूर्णपणे मला दिली की नाही, तशी नगरपालिकेची पण पूर्ण जबाबदारी ही आपण मला द्यावी, अशा प्रकारची विनंती करतो। आपण YesNine मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।